श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 9 नोव्हेंबरला वसुबारस आहे. रमा एकादशी, गोवत्स द्वादशी देखील याच दिवशी आहे. तर या दिवशी वसुबारस पूजा कशी करावी, तसेच कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी या टाळाव्यात, तसेच लक्ष्मी घरात येण्यासाठी आपण कोणती कामे करावीत, तसेच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. कारण की हा सण वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे या सणाला खूप महत्त्व आहे. वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस सणाने केली जाते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे. तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल. वसुबारस सण कसा साजरा करतात, या दिवशी काय करावे, तर त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासून दिवाळीला सुरुवात होते असे देखील मानले जातात. तर आपल्याकडे वसुबारस आहे त्या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होते. वसुबारसेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन, द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात. तसेच या दिवशी हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर अशी प्रार्थना देखील करतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप व ताक खात नाही. उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गायीला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात या व्रताला बचवांच असे म्हणतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवासीन बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे देखील सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात देखील होते. तर या वसुबारसाच्या सणाचे देखील काही नियम आहे. वसुबारस सणाच्या दिवशी गहू, मूग हे खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ देखील खात नाही अशी देखील मान्यता आहे. ज्यांच्याकडे गाय वासरू नाही तर त्यांनी गाय वासराची म्हणजेच कामधेनूची मूर्ती या दिवशी आवर्जून घरी आणावी. यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद देखील मिळतो असे म्हणतात. गोमातेची मूर्ती घरी आणून आपण तिची विधिवत पूजा करावी. तसेच आपण या वसुबारसच्या दिवशी जर पूजा केली तर आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला एक काम करायचे आहे. जर आपल्याला कुठे पण गाय भेटली तर आपल्याला गायला एक वस्तू खायला द्यायची आहे. मग अगदी तुम्हाला गाय मिळत नसेल तर गोशाळेत जाण्याची वेळ आली तरी तिथे जाऊन देखील तुम्ही ही वस्तू गायला खाऊ घालावी, की ज्यामुळे आपल्या कामात येणारी अडचणी अडथळे हे दूर होतील. भरपूर जणांचे असे होते की
आपण एखादे काम करायला जातो पण ते काम पूर्णच होत नाही। भरपूर वेळा त्यामध्ये अडचणी अडथळे हे येत असतात आणि काम पूर्णत्वास जात नाही। पैसा जर आपल्याकडे येत नसेल तरी देखील आपण हा उपाय करू शकता। तर आपण एक चपाती बनवायची आहे किंवा जर तुम्ही या दिवशी पुरणपोळी बनवणार असाल तर जी पहिली पुरणपोळी आहे ती घेतली तरी पण चालेल। तर आपल्याला तिच्यावरती थोडासा गूळ पसरून द्यायचा आहे, चपातीवरती गूळ पसरून द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्यावरती चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते, त्यामुळे हळद ही आवर्जून टाकावी। तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर हळकुंड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ती हळद टाकली तर अतिउत्तम होईल, त्याचे लाभ तुम्हाला हे लवकरच मिळतील। ही चपाती आपल्याला रोल करायची आहे आणि जिथे पण गाय मिळेल तुम्हाला त्या गाईला ही चपाती किंवा पुरणपोळी खाऊ घालायची आहे, जी खाऊ घातल्यामुळे आपल्या कामातील अडचणी अडथळे देखील दूर होतील। तसेच माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल, 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल। ही खाऊ घातल्यानंतर आपण गाईला हळद कुंकू देखील लावावे, तिचे पाय आपण पहिल्यांदा स्वच्छ धुवावे, पायांवरती पाणी टाकावे, मग हळद कुंकू लावावे। तसेच निरंजनीने आपण गोमातेला ओवाळावे, यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद देखील मिळेल। त्यानंतर आपण आपली जी काही मनोकामना आहे ती देखील गोमातेला सांगावी, प्रार्थना करावी। तुमच्या काही अडचणी असतील त्या देखील गोमातेला सांगाव्या, बघा तुमच्या अडचणी अडथळे हे देखील लवकरात लवकर दूर होतील। तसे शहरी भागामध्ये गाय ही लवकर मिळत नाही, मग जी कामधेनूची मूर्ती आहे तिलाच आपण नैवेद्य हा दाखवावा। जेव्हा कोणता पण सण असेल तेव्हा आपण गाय वासराची जी मूर्ती आहे तिला नैवेद्य जरूर दाखवावा, यामुळे आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असते। कारण आपण गायीला नैवेद्य दाखवू शकत नाही, मग तुम्ही या कामधेनूच्या मूर्तीला तरी नैवेद्य हा दाखवावा। तसेच काही ठिकाणी वसुबारस हा सण पुत्रप्राप्तीसाठी देखील केला जातो। या उत्सवात ओल्या मातीच्या गाय वासराची मूर्ती पाटावर मांडून त्यांची विधिवत पूजा केली जाते। भारतीय धार्मिक पुराणांमध्ये सर्व देवता गौमातेत असल्याची मान्यता आहे, त्यामुळे गायीच्या दर्शनाने जे पुण्य प्राप्त होते ते मोठे यज्ञ दान इत्यादी करूनही प्राप्त होत नाही असे देखील मानले जाते। सर्व देवी देवतांना आणि पूर्वजांना एकत्रितपणे प्रसन्न करायचे असेल तर गोशक्ती गोसेवेपेक्षा मोठा कोणताही विधी नाही। गायीला फक्त एक घास खाऊ घाला, तो आपोआप सर्व देवतांपर्यंत पोहोचतो अशी देखील मान्यता आहे। त्यामुळे वसुबारसच्या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि समृद्धीसाठी गायीची पूजा करत असतात। वास्तू मान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते। तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे देखील मानले जाते। सुरभी कामधू कमधूह आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळण्यास देखील मदत होते। वैश्विक गाय पोषण शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे। पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढोरे कामधेनूचे वंशज आहेत। संपत्तीची देवी लक्ष्मी, ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा, कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते। मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवर एकच इलाज। वास्तू नियमांनुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा ईशान्य कोण हे आदर्श ठिकाण आहे। ईशान्य कोण हे हिंदू मान्यतेनुसार देवांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे। जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनू गायीची मूर्ती ठेवू शकता। तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनू गायीच्या मूर्ती ठेवताना हेच वास्तू नियम लागू होतात। घरातील कामात स्थिरता राखण्यासाठी कामधेनूचा वासरासह फोटो दक्षिण पश्चिम नैऋत्य दिशेला लावावा, लवकरच फायदा होईल। घराच्या आग्नेय दिशेला कामधेनूची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवल्याने घरातील स्त्रिया आनंदी राहतात। स्त्री आनंदित असेल तर कुटुंबही आनंदी राहते।
घरात मुले नसतील किंवा मुले मान देत नसतील तर कामधेनू गायीचे चित्र ईशान्य कोपऱ्यात लावावे आणि नंतर नियमित प्रार्थना करावी. यामुळे तुमचे मुले तुम्हाला मान देखील देतील. घरातील अन्न आणि धनाची कमतरता दूर करण्यासाठी आणि सुबत्ता कायम ठेवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला कामधेनूचे चित्र लावले तरी पण चालते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.